डीजे तैयार रहिए, मैच बहुत बढ़िया है। लगाओ कुछ भी, पुराना पुराना मजा मजा, दारू मारू का लगाओ जरा। किरण पाटील आणि ओम म्हात्रे बॉलर। चलिए, यही फायदा रहता है जब कमेंट्री बहुत शांत रहते हैं ना, तो अंपायर के लिए कठिन नहीं रहता है। हल्की सी भी आवाज कभी कभी जाती है ना, अगर आवाज हमारी रहेगी तो उन्हें कठिन हो जाता है। महेंद्र सर, भलाई हमारी नजरें इधर उधर रहती है, लेकिन बॉल डालते समय नजरें हमारी रहती है। भलाई हम खुद इंटरटेनमेंट करते हैं, मजा लेते हैं, लेकिन इस मैच में देखिए बिल्कुल हम पहुंचे रहते हैं। इस वक्त देखते हैं ऑनलाइन कितने दर्शक जुड़े हैं, थोड़ा हम देखना चाहेंगे। यहाँ से 100 से ज्यादा हैं। मोटा गांव का देखिए कमेंट आता हुआ, इलाका तुम्हारा धमाका हमारा, लेकिन धमाका यहाँ पर गेंदबाज करते हुए। चलिए, ज्यादा तकलीफ में तो पानी पानी लेकर जाइए, चेहरे पे लगा यहाँ पर पानी लेकर जाइए। कल की लॉर्ड्स के देखिए हम जिक्र करेंगे, जहां पर पहला मुकाबला देखिए जो डे के बाद जो शाम को मुकाबला शुरू होगा भाई, बोर सोते देखिए बात करेंगे, शिवम मोर से देखिए बात करेंगे। पानी लेकर थोड़ा पहुंचिए। और जोली स्पोर्ट देखिए कामट कर रहेंगे, भूमि लेबस मांडा, और उसके बाद देखिए राइट टीम रहेंगे भावाले पौ, और उसके साथ साथ देखिए राजनौली एनआर संघ। हाँ, तो चलिए बात करेंगे, एक कोई टीम है कल जुड़ जाएंगे। चलिए बात करेंगे, और उसके साथ देखिए सेमीफाइनल रहेगा, फाइनल रहेगा। चलिए मैच आगे ऑन कीजिए। बहुत बढ़िया देखिए किरण पाटिल अभी भी मैदान में डटे हैं, भलाई गेंद उनके चेहरे पे लगा, लेकिन सीनियर खिलाड़ी हैं, जानते हैं उनका कितना जरूरी है टीम के लिए। ओ ये देखिए भाई, हवा में है, फील्डर से ओ कैच छूटा है। क्या मैच छूटा? क्या गार्डन में फूल खिलने से पहले बकरी खा गई? ट्रॉफी तक पहुंचने से पहले क्या ये कैच दिल तोड़ देगा? वो गाना है ना भाई, दिल तोड़ के ना जा, मुंह मोड़ के ना जा, तो ये मैच छोड़ के ना जा भाई। तो बहुत बड़ी देखिए यहाँ पर ये कैच हो सकता था, और अब दिलचस्प रहेगा भाई। वो मात्रे देखिए यहाँ से, क्या इतनी रात में नीलेश दादा अपने सुपुत्र का मैच बेटे का। ओ ओम ने थान दिया है भाई, बड़ा हिट है यहाँ से। गिली 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 चंपा, खुश हुई रंबा, गेंद गया लंबा, ठोकम ठोक दीजिए। भाई षटकार मस्त मस्त आयला रे, एक छक्का आता हुआ। अब दूसरे की क्या तलाश करेंगे यहाँ पर? ओम देखेंगे खेलने के अंदाज भाई यही है भाई, 360 बल्लेबाजी करना पसंद करते हैं। अब चुनौती रखती है यहाँ पर 7 रन, और जब तक ओम रहेंगे तब तक किरण पाटिल उनके साथ लिभाते रहेंगे, तभी तो मैदान छोड़ने को तैयार नहीं थे इन चेहरे पे लगने के साथ साथ। ओ पेशर पेशर देखिए भाई, पेशर में बजती है सिटी कुकर, भलाई नीचे से आग लगी रहती है लेकिन ऊपर से सिटी बजती रहती है। ये मैच भी ऐसा देखिए, अब नीचे से आग लग चुकी है, ऊपर से सिटी बज रही है। 7 रन बनाए हैं, एक छक्का आ चुका है। बचपन का पैंट जवानी में फिट नहीं होता, एकाक चौके छक्के लगाने से। कोई हिट में नहीं पड़ा, लेकिन दिखते ही ओम देखे बड़ा इनिंग खेलते हैं भाई, ताकत है। पटकी हुई गेंद हुक किया, यहां पर फंसा दिया जाल में।
इसे कहते हैं भाई तू शेर है तो मैं बब्बर शेर। गैप नहीं ढूंढ पाए और ओम का विकेट गिरता हुआ। आप ले ले भाई, कहते ना चलती फिरती राही को हम महताब दिखा देंगे। हमसे पंगा मत लो वरना तुम्हें पंजाब दिखा देंगे। कौन किसको पंजाब दिखाएगा ये तो आने वाला वक्त ही बताएगा। पहला छक्का, फिर विकेट, फिर चौका। मैच बहुत बढ़िया चल रहा है भाई। कहते ना शराब जितनी होगी पुरानी नशा उतना होगा ज्यादा, और मैदान में जब होंगे बब्बर सिर खिलाड़ी तो दर्शकों को उतना आएगा मजा। अब गेंदबाजी के लिए आते हुए विवेक पाटिल। ग्यारह रन बनाए हैं किरण पाटिल की बात करेंगे। लेजेंड एक सीनियर खिलाड़ी कप्तानी करते हुए और टीम को लेकर चलते हुए अच्छा सोचे उनका। एक तरफ से डॉट गेंद नहीं खेल रहे हैं, सिंगल डबल से साथ ही युवा खिलाड़ी को मौका दे रहे हैं। सचिन के साथ खेलने का अनुभव बहुत अच्छा हिटमैन ने लिया था, विराट कोहली ने लिए थे और उसका फायदा आज भी मिल रहा है। मयूर देखिए बात करेंगे, क्लासिक बल्लेबाजी पिछले मैच में भी की थे। ओम जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं ना, मैं कहूंगा आने वाला वक्त में डोंबिवली का एक बहुत बड़ा खिलाड़ी बन सकता है। लेकिन थोड़ी माइंडसेट है ना, उससे गेम उन्हें खेलना होगा। वर्ल्ड से ज्यादा कभी कभी कहते ना बुद्धि का इस्तेमाल करो। हर गेंद पर आक्रामक करने जा रहे हैं, थोड़ा अगर और सेंसिबल क्रिकेट खेलेंगे तो और बेहतर बन सकता है। लगातार वार करते जा रहे हैं। ओ बड़ा विकेट। मयूर भीर पिछले 2 मैच में हीरो था, अब दबाव मोटा गांव टीम के ऊपर गिरता हुआ, क्योंकि बहुत बढ़िया ब्रेक थ्रो दिलाते हुए सेकेंड नंबर में विवेक पाटिल। अरे कॉलेज के गली में एक अजीब सा खेल होता था, बुक के जगह अक्सर लव लेटर होता था, इसलिए पप्पू हर साल फेल होता था। वो एक जमाना वक्त हुआ करता था। लेकिन से पहले तो दीवाने हमारे प्यार में मोहब्बत में पागल हो जाते थे, लेकिन आजकल के दीवाने क्या होते हैं, तोतले हो जाते हैं। अले चोनो गुच्चे हो गए क्या। ओ इनसाइड आउट देखिए यहां से, बहुत बढ़िया टाइमिंग देखिए यहां से।
आते आते देखिए दाग दिए 4 रन भाई, 58 की घटा, आता हुआ 4 रन। का दाग दिए भाई, उतार दो वो चुड़िया जो रातों में खनकती है और दिखा दो वो बल्लेबाजी। विकेट, लेग कटर देखिए यहां से, डांडी 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 डांडी, गोल। दिल तो आया होगा विवेक के ऊपर, जोली जोली, लेकिन कहती ना जो खुद को समझती है आलिया, उसे भी कभी कभी मिलता है कालिया। महेश वेले। इसलिए क्योंकि आजकल फेवरेट वही रहते हैं भाई, कालिया। चॉकलेट बॉय, सही डायलॉग निकाले भाई। हम भी MIDC तलोजा में बहुत ही डायलॉग चल रहा है, चॉकलेट बॉय। क्योंकि काले हुए तो क्या बड़े दिल वाले होते हैं भाई वो। कहते ना गोरे रंग पे इतना घुमान ना कर भाई। और कितना अच्छी गेंद देखिए यहां से। गेंदबाज देखिए तैयार है और सीधा के लिए, स्ट्रेट के लिए, अच्छा सोच है यहाँ पर। एक एक रन अहमियत रहेगी यहाँ से, लेकिन क्या गेंदबाजी यहाँ पर आज। अर्शद 11 देखिए 6, फरदीप देखिए बात करेंगे। कोई टीम ने कमाल के भाई, भलाई बल्लेबाजों ने उनको प्रभावित किए, लेकिन गेंदबाजी से दिल जीते हैं भाई। पहला ओवर में 11, सेकेंड ओवर में 6 रन, कुल स्कोर देखिए 17, लेकिन अभी गेंद बचा है 18। लेकिन चलेंगे डीजे के पास, क्या उनके बताते हैं यहां से। चुम्मा के पीछे पड़े हैं डीजे वाले। कौन है बॉलर? नीरज ना? विशाल, कोई बात नहीं भाई। स्कोर की बात करेंगे, 17 बनाए, 18 की जरूरत है, ठंड काफी बढ़ रही है। और 18 गेंद के ऊपर देखते हैं यहाँ से क्या टोटल सेट कर पाएंगे यहाँ से। कहते ना दुनिया माने जोरों का, कोई ना माने कमजोरों का। जोर दिखाना होगा। जितने ऑनलाइन में जुड़े हैं ना हमारे क्राउड समर्थक दर्शक, देखिए उन्हें भी निश्चित रूप से थोड़ा सा देखते हैं। बेस्ट ऑफ लक देखिए मोटा गांव टीम को दीपेश ने दिए हैं। अगर वहीं बात करेंगे तो सर पाटिल गोए को देखिए यहाँ पर किंग बताए उन्होंने, संदेश पाटिल कि गोए टीम किंग है, भारत टेनिस क्रिकेट किंग गोरशे बॉब भी देखिए यहाँ पर। और इसके साथ देखिए बात करेंगे उदय गोरशे, वो आए का ना है। तो चलिए यहाँ पर बहुत बढ़िया कमेंट चैट चलता हुआ देखिए, यहाँ से सभी का स्वागत। हल्की हाथों से खेले यहाँ पर, नहीं भाई हिट विकेट हो गई, क्या हुआ देखेंगे यहाँ पर रिप्ले में फिर से एक बार क्या कुछ हुआ यहाँ पर। बैटर
ओ हिट विकेट हो गए भाई यहाँ से। हमें अपनों ने लूटा, कहाँ गैरों में दम था। टोको डीजे। चलिए राम लखन जोड़ी देखिए यहाँ पर धूम मचाए थे, लेकिन यहाँ देखिए बात करेंगे गोवा टीम के गेंदबाज धमाका मचा रहे हैं। न्यू बैटर देखिए साहिल आते हुए, साहिल मात्रे मोटा गांव कहा जाए तो क्या बहुत बड़ी देखिए नीलेश दादा की हम जिक्र किए, मिस्टर जीटीसी जल्पेश दादा। और अगर वही बात करेंगे मोटा गांव के राजू शेठ भुईर, कौन भूल सकता है पैसे की बारिश करने वाले टेनिस क्रिकेट में व्हाइट का इच्छा फॉर्म पा रहा राम पाडोड़ी सर देखिए बात करेंगे, कमाल के अंपायरिंग यहाँ से। फरदीन काजी को मिला आइकॉन में बाइक और पवन किन्नी को मिला ग्रामीण में बाइक। उस्मान पटेल रेस से रह गए थोड़ा दूर और करण अम्बाला ले गए बेस्ट बॉलर। ऊंचाई ली है, क्या लंबाई लेकर जाएगा फील्डर से वहां पर। ओ बड़ा कमाल का कैच भाई। कहते ना शराब पीने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था, और बैटर का यहाँ पर छक्का लगाने का मन था लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था। कहते ना सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो एक गेंदबाज देखिए लास्ट ईयर बाइक है, उनका नाम था नीरज पाटिल। देखिए कौन कहता है गौतमी पाटिल सबसे कातिल। नीरज पाटिल इतने रात में बता रहे हैं हम भी सामने वाले टीम के लिए बन सकते हैं बहुत बड़े कातिल। बहुत बढ़िया देखिए मैच का रुख बदले हैं लेकिन वीरनाथ इस जरूरत में अगर बड़ा हिट खेलते हैं, पिछला सीजन में भूला नहीं हूं जहां जुनी डुम्बुली के मैदान के अंदर जहां मैंने टीम मैच करके आया, जब टीम को जरूरत थी 2 बड़ा हिट लगाए थे और टीम को ट्रॉफी तक पहुंचाए थे। आज भी जरूरत हुई है, सुपर हिट का मैच है, क्या 2 बड़ा हिट लगा कर एक अच्छा टोटल तक ले गए, क्या ट्रॉफी तक पहुंचाए कि नहीं गए। और वो साल कोई दूसरा था, ये साल कोई दूसरा है। नीरज पाटिल देखिए मोटा गांव टीम के लिए बन रहे हैं बहुत बड़े कातिल। रानी कब आएगी, तो रानी नहीं भाई, यहाँ पर टोटल कब आएगा भाई। अच्छा एक 18 रन और विकेट की बात करेंगे तो यहाँ से 6 विकेट की बात ही है भाई। अब बल्लेबाजी के लिए आते हुए ओमकार मोरे, थोड़ा बल्लेबाजी करनी होगी गोरे गोरे। और किरण पाटिल देखिए अभी तक लेट रूल लेके निभा रहे हैं और वो अंतिम 12 गेंद में कुछ आक्रामक दिखाएंगे। अभी भी सुबर की देखिए 2 गेंद शेष। नीरज पाटिल आवाज आई, बहुत बड़ी साउंड आवाज आई यहाँ पर, 7वां विकेट।
18 रन बनाए दोस्त गोवा टीम के यहाँ पर फील्डर से, क्योंकि डीजे वाले को भी थोड़ा बजाना दीजिए, पैसा उतना लेके जाएंगे, असूल तो होना चाहिए ना। 11 बॉलों में 5 विकेट लिए। फोकट की पैसा थोड़ी दिया जाएगा। 18 रन भाई यहाँ से नहीं, बहुत बढ़िया डीजे बजा रहे हैं। शादी हल्दी में नॉन स्टॉप रहते हैं, क्रिकेट में कैसा रुकना पड़ता है। शादी हल्दी में तो बजा बजा के इनका 12 बज जाता है और 13 बजता है जब जाके कहते हैं डीजे कब बंद करना है। और ये चलिए लीडिंग एज लिया है, लेकिन तेजी से गेंद भागेगा भाई। छुमंतर आता हुआ 4 रन। देखिए 7 विकेट गिरने के बाद ये अहम चौका आता हुआ 22 रन। और चौका देखिए आया आखिरी गेंद में शायद है। बहुत बढ़िया। देखिए टीम का स्कोर 22 रन, लेकिन अंतिम 12 गेंद बचाए हैं। दिक्कत की बात करेंगे ना, यहाँ पर 7 विकेट गंवा चुके हैं। अब 3 बल्लेबाज बचे हैं, जिसमें 2 मैदान पर हैं और 2 डगआउट पर हैं। और ये 2 ओवर कैसे कंप्लीट किरण पाटिल लेके डटकर बल्लेबाजी कर रहे हैं। नीरज पाटिल का तारीफ करना चाहूंगा इस ओवर में। देखिए विकेट है 2 लिए, 4 विकेट लिए इस ओवर में। अगर पूरी स्पेल की बात करेंगे तो 5 विकेट रहे। अगर मैच फिर से अगर कोई टीम जीतती है तो फिर मुझे लगता है जो पिछला मैच अवार्ड दिया गया उन्हें, फिर से एक बार उस अवार्ड की तरफ पहुंच जाएंगे। लेकिन अभी मोटा गांव टीम मैच हारा नहीं है, क्योंकि उनके पास भी गेंदबाजी है। एक अच्छा टोटल सेट कर लेंगे तो वो भी मुश्किल बना सकते हैं। डीजे एकदम मूड में है भाई यहाँ से। और गेंदबाजी में देखिए बात करेंगे राकेश गोयल। देखिए यहाँ पर एक सिंगल आता हुआ, बहुत बढ़िया। देखिए डीजे यहाँ पर शादी हल्दी में देखिए डीजे वाले नॉन स्टॉप बजाते हैं, कभी कभी इनका 12-13 बजा देते हैं जाके। कभी कभी कहते हैं डीजे कब बंद करना है, और दूल्हा यही कहता है कि एक बार मेरे दोस्त को चढ़ जाने दीजिए, वो फिर जनरेटर की आवाज से नाचेंगे तो सो जाना। 8वां विकेट का यहाँ पर चांसेस है, और 8 विकेट गवाते हुए यहाँ से। और किरण पाटिल अभी तक रिस्क नहीं ले रहे हैं। टीम जब ऑल आउट हो जाएंगे फिर दिक्कत। तभी माधुरी का उम्र भी था 16 और कमर भी था कोका कोला, इसलिए कि इतना फिटनेस बहुत जरूरी है। अगर कमर हो गया कमरा, आज भी देखिए सर कृष्णा सतपुते देखिए क्या फिटनेस है। तभी तो करण अम्बाला देखिए कमर कोका कोला चाहिए भाई। कोका कोला आपको पता है पहली साल में 25 बोतल बेचा था, लेकिन यहाँ पर 9वां विकेट गिर गया शायद। कोका कोला ने पहली साल में केवल 25 बोतल बेचा था, उसके बाद मार्केट जाम किया था। तो यहाँ पर देखिए गोवा टीम ने एकदम से जाम मार्केट कर दिए हैं। 9 विकेट गंवा चुकी है। आखिरी जोड़ी मैदान पर रहेगी, लेकिन चौथा ओवर चलता हुआ डीजे। बनेगा अनाड़ी, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। 23 रन बना है टीम का स्कोर और 9 विकेट गंवाए भाई। कौन भूल सकता है 23 की आंकड़ा आती है तो बांग्लादेश लगातार अंतरराष्ट्रीय में 23 मैच हारा था, लेकिन 24 मुकाबला जीतकर नागिन नागिन डांस किया था। तो यहाँ 23 रन बनाए भाई। नागिन नागिन डांस कौन करेगा भाई।
डीजे वाले शादी में जरूर नागिन नागिन गाना लगाना। कभी नाचते नाचते उल्टी हो गई तो लोग सोचेंगे जहर उगल रहा है, क्योंकि बहुत पिए हुए रहते हैं, नाचते हैं। तभी नागिन का गाना लगाना जरूर। ये चलिए, अपील कहाँ से हो रही है भाई? और बताए बैठे हुए, ये जोश होनी चाहिए टीम में। कहते ना, सफल होने के लिए भलाई जेब में एक आंधी का नोट ना हो, लेकिन दिल में आंधी होनी चाहिए। आज वो गोवा टीम के अंदर वो आंधी दिखाई दी। रात देखिए इतना हो चुका है इनका जोश जज्बा जुनून देखिए। अब किरण पाटिल देखिए, ये नहीं रुकेंगे। अब ये मोहरा बनेंगे भाई। अब डीजे वाले भी गाना लगाएंगे भाई, तू चीज बड़ी है मस्त मस्त। और चौका आया भाई, मस्त मस्त। ये माधुरी के पीछे क्यों डीजे वाले गिरे हैं भाई? वो डॉक्टर से उनकी शादी हो गई, बड़ा इंजेक्शन आपको भी दे देंगे। 27 रन बना है। डीजे अच्छा मूड में है देखिए, लग नहीं रहा है, इतनी रात हो चुकी है। और किरण पाटिल देखिए इस वक्त इनसाइड आउट। ओ क्लासिक बल्लेबाजी, एक बड़ी खिलाड़ी की पहचान क्या होती है। इसलिए तो कहता हूं ना, अगर जिंदगी में आपको लेजेंड खिलाड़ी बनना है ना, तो देर रात तक चैटिंग करने से बेहतर उनकी शॉट सिलेक्शन पर फोकस कीजिए। बताएं, अब किरण को क्या साथ दे पाएंगे, स्ट्राइक दे पाएंगे? मंथन मात्रे भाई, मंथन अब करनी होगी ठन ठन, क्योंकि किरण को चाहिए एक सिंगल। क्या मंथन करेंगे ठन ठन, या ऑल आउट बनाएगी यहाँ पर टीम गोहे? और देखते हैं मंथन, एक शॉट देखिए, सिलीमीटर शॉट है, एक्स्ट्रा कवर लगा गया है और ड्राइव किया। मंथन ने अपना काम कर दिया भाई। हिम्मत की दाग देना चाहूंगा भाई। इसलिए तो कहता हूं ना, आजकल कब्रिस्तान पर मुर्दों को छोड़िए, जिंदों को भी दफनाया जाता है। और टेनिस क्रीज में पहला दूसरा छोड़ दीजिए भाई, 10वां 11 नंबर का खिलाड़ी भी रन बना लेता है। जो पेड़ आपको फल नहीं देता है वो छांव देता है, जो आपको चौके छक्के नहीं देता वो सिंगल देकर देखिए। अपना सीनियर खिलाड़ी कप्तान को बुला लिया स्ट्राइक में कि अब आप अपना काम करिए। नहीं, वो तो अपना काम करेंगे, रन लेने को इनकार करेंगे। लेकिन मंथन की हिम्मत देखिए, वो भी भाग पड़े थे कि मौका मिले तो मुझे भी सिंगल देकर स्ट्राइक दीजिए। मुझे नहीं लगता है किरण पाटिल इतना जल्दी वो सिंगल देंगे, वो 2-3 गेंद मौका लेंगे। पहले नंबर पे आए थे, लास्ट तक रुके, आखिरी तक रुके हैं और मैच को भी रखे हैं बैलेंस। अभी 32 से चाहेंगे कम से कम 40 तक पहुंच जाए। फिर जो यहाँ पर स्लो विकेट चल रही है ना, लेकिन तारीफ करना चाहूंगा गोवा टीम की गेंदबाजी की। नीरज और अंतिम ओवर देखिए, कप्तान अनुज, किरण पाटिल लेके यहाँ पर खेलते हुए हवा में, यहाँ से फील्डर हैं, क्या दूसरे के लिए जाएंगे? यहाँ पर नहीं जानते हैं, ऑल आउट भी टीम बन सकती है। 3 गेंद बची है यहाँ पर, क्या ये सिंगल यहाँ से देंगे या बड़ा हिट खेलने जाएंगे? नहीं, थोड़ा फील्ड खोला इस बार, एक शॉर्ट मिड विकेट रखा है सर्कल के अंदर से, खास करके वहां सिंगल अगर देने की कोशिश किए या कोई हाफ मौका बना। हाँ देखिए, वहां पर भी एक फील्डर हटा है, नहीं तो ये मौका बन सकता था थोड़ा सा। बहुत बढ़िया, देखिए 1 रन, ये अहम रन है भाई। इसलिए कहता हूं ना, आज के वक्त में कोई भी खिलाड़ी को बेकार मत समझिए, हर दूध पीने वाला बच्चा नहीं रहा। 34 रन, 2 गेंद बचा है। अब देखते हैं किरण पाटिल, ये अंतिम 2 गेंद में तो टूटना चाहेंगे। कप्तान तो कप्तान देखिए, फाइट होता हुआ अंतिम ओवर, एक कप्तान आखिरी ओवर लेकर आता हुआ और एक कप्तान आखिरी ओवर तक डटा हुआ है। अब मुझे लगता है
विकेट गिरी तो ऑल आउट, और ऑल आउट देखें यहाँ से तीसरी टीम ऑल आउट होगी इस टूर्नामेंट में। मानकुली टीम, कारिवली टीम और यहाँ से मोठा गांव टीम। टारगेट की बात करेंगे 34 बना है, 35 की जरूरत है। राहुल भुरसर कमेंट्री बॉक्स पर जुड़ रहे हैं, लेकिन कहते ना भैंस ने अगर जियो का सिम खाया, ये मत सोचिए अनलिमिटेड दूध देगी, हो सकता है गोबरी भी दे सकती है। भला ही छोटा सा टारगेट है, ये मत सोचिए मैच जीत गए, पलटवार कर सकते हैं। फील्डिंग तुरंत मोटा गांव टीम को लगाना होगा, और बैटिंग में देखिए तुरंत यहाँ से वही टीम को उतरना होगा। टारगेट की बात करेंगे 35 की टारगेट है, जहां पर 30 गेंद फेंका जाएगा। चलते हैं डीजे के पास, और राहुल सर जुड़ रहे हैं। गुल रहेगी तो गुलशन खिलते रहेंगे, जिंदगी रहेगी तो मिलते रहेंगे। फिर कल फाइनल डे, फाइनल नाइट जुड़ेंगे निश्चित रूप से। मोठा गाव संघ देखील प्रयत्न कर अलाउड झाला। हा तिसरा संघ बघतो आपण आजच्या रात्रीमध्ये अलाउड झाला। पहिला संघ अलाउड झाला होता कारिवली, दुसरा संघ अलाउड झाला होता मानकोली, आणि तिसरा संघ अलाउड झालेला या मॅच मध्ये स्पर्धेमध्ये मोठा गाव। 35 चं छोटं टार्गेट आहे, आणि काय मात्र बॉलिंग मार्कवरती आहेत, आणि सुमित पाटील सोबत कोण आहे? आकाश पाटील। अंपायरचा ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन। व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल समोर ड्राइव्ह केलेला फटका सांगा, डीप मध्ये प्रोटेक्शन महेश तिकडे आहेत। पहिल्याच बॉल वरती पहिली धाव देखील इकडनं मिळते। टीम मैदानाच्या मध्ये खेळते बघतो आपण। हर्ष 11 जय पारदेव क्रिकेट संघ गोवे। दिवस होतात का नाही प्राइस लावायचं। आणि विकेटच्या अटॅक साठी विशाल पाटील जुनी डोंबिवली यांच्याकडनं 1000चं बक्षीस असणार आहे, खास करून अनिकेत करिता। अजूनही बघतो आपण काही प्रेक्षक
मोठा गाव करिता अजून पारितोषिक असणारे कोणाकडनं? पूर्वेश मोरे यांच्याकडून देखील पारितोषिक आहे. विकेटच्या टेकला 1000 रुपयाचं बक्षीस. मोठा गावचे मोठे समर्थक, खंदे समर्थक अजूनही इकडे ग्राउंड वरती आहेत. जिंकल्यावरती त्यांच्याकडनं पारितोषिक 1000 रुपयाचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेस बघतो आपण, हा जरूर होता फुल टॉस. तिकडे पोहोचला अनिकेत, झालेली चूक. कॅचेस विन द मॅचेस. महत्वपूर्ण आज येल होता. बघतो आपण फलंदाज सुमित पाटील इन्फॉर्म बॅटर आहे टीम गोवेच, आणि त्याची ही झेल महत्वपूर्ण जरूर होती. ड्रॉप केली अनिकेतनं. पहिल्या मॅचमध्ये त्यानं 15 बनवल्या होत्या. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले 3 आकड्यावरती. गुलाबी थंडी आपल्याला जाणवते. थंडगार वातावरण आहे. काल देखील बघितलं आपण, कालचा शेड्यूल बरोबर 3:30 पावणे 4ला आपण समाप्त केला होता. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू आहे, वेगवान, प्रचंड वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये. जरूर टार्गेट बघतो आपण 35 या मॅच मध्ये. प्रयत्न मोठा गावचे मोठे असतील. रात्री इकडे रन्स बनवणं इझी जात नाहीये. ओस आहे, ड्यू फॅक्टर आहे, शबनम आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. त्याचंच कारण अशा काही गोष्टी पाहायला मिळतील. मोठा गाव देखील त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. गुलाबी थंडीचा प्रमाण वाढत चाललेला. नेक्स्ट बॉल. बागफुला जाऊन कट केलेला आहे. फटका चांगला आहे, पॉइंटला बीट करत चेंडू वेगाने चाललेला आहे. आउटफील्ड थांबणार नाही. तिकडे चेंडू फास्ट आहे. चेंडू पॉइंटला बीट करत 4 धावा. चांगला शॉट लेफ्टी बॅटर आकाशच्या बॅट मधून. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 वरती. 7 रन्स इन बोट. टार्गेट या मॅच मध्ये 35 आहे विजयाकरिता. सुपर 4 मध्ये क्वालिफाय होण्याकरिता 28 धावा अजूनही दूर आहे. बघतो आपण गोवे टीम. 25 चेंडू तब्बल शिल्लक देखील असतील. आजची बघतो आपण 30 रात्र. उद्या देखील एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. उद्या दिवस रात्र पर्यंत क्रिकेट पाहायला मिळेल. उद्या मेगा फेस्टिवल डे, सुपर संडे, सुपर सामने, सुपर मॅचेस उद्या देखील आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा बागफुला जाऊन कट केलेला आहे. हा देखील फटका चांगला आहे. तिकडे बघतो आपण गल्ली रिजन मध्ये फिल्डर उपस्थित नाहीयेत. रिझल्ट सेम. चौकारीकडनं अजून एक मेल आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण पहिल्या षटकाचा खेळीकडनं बघतो आपण कंप्लीट झालेला आहे. 11 धावा स्कोर बरोबरती. अक्षय पाटीलची चांगली बॅटिंग. बॅक टू बॅक 2 चौकार. आकाश पाटील, माफ करा, आकाश पाटीलचे बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज आपण बघितल्या. 11 धावा, 35चं टार्गेट. सुपर 4 मध्ये क्वालिफाय होण्याकरिता पहिल्या मॅच मध्ये 34 बनवल्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये 21 केल्या होत्या. आणि आता बॅक टू बॅक 2 चौकार देखील आतापर्यंत केलेले आहेत. 9. आकाश. ओमकार मोरे. शेवटची मॅच बाकी आहे, प्लीज थोडा थांबा. मॅच झाली का आपण जरूर आपण ती महत्वपूर्ण तुमची देखील मॅच ऑन करू. असं काय आमचा प्रवास लांबचा थांबलो असतो आम्ही. ओमकार मोरे. मोरेचा पहिलाच बॉल. इकडनं विकेट मिळू शकते आणि ते झालेलं आहे. विराली विकेट. इथनं बघतो आपण पहिला धक्का लागत असताना गोवे टीमला टीम सुमित पाटील इज गॉन. प्लीज बॅटर लवकर पाठवा गोवे. वेळ घेऊ नका प्लीज. रिक्वेस्ट पाठवा प्लीज. नवीन बॅटर
मयूर पाटील न्यू मॅन इन. मोरेचा पुढचा चेंडू राऊंड विकेट. इनसाइड आउट, फटका फसला, मिस टायमिंग आहे. सेकंडचा कॉल कदाचित असू शकेल आणि तेच झालेले. चेंडू आउटफील्ड मध्ये बघतो आपण, स्लीपर कव्हरला आलेला. 2 धावा इकडनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 धावा. प्रेक्षकांचा मनापासून आभार. बघा रात्रीचे नव्हे सकाळचे 3 वाजलेले तरी देखील बघा ऑडियन्स अजूनही थांबलेले. उद्या संडे असं देखील त्यांना मस्तपैकी सुट्टीचा दिवस आहे. आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. ऑन साइडला फटका टर्न केला, डीप मध्ये बघतो आपण, फिल्डर भरपूर दूर आहेत. रिझल्ट चांगलं रिझल्ट. चेंडू बघतो आपण कॉर्नर रिजन मध्ये, सीमारेषा पलीकडे 4 धावांकरिता चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 धावा. 18ची अजूनही गरज. 21 चेंडू शिल्लक. सुपर 4 मध्ये बघा कुठला संघ आज क्वालिफाय होतो. पहिल्या दिवसामध्ये जोटुंग क्रिकेट संघ देवरुंग, कालच्या रात्रीमध्ये सोनवा क्रिकेट संघ वडूनगर आणि आजच्या रात्रीमध्ये गोविकी मोठा गाव. बघा उद्या असोसिएशनची जी सेमीफायनल असणार आहे ती बरोबर 6 वाजता आपल्याला पाहायला मिळेल. माफ करा, बरोबर 5 वाजता दोन्ही टीम बरोबर 4:30 वाजता इकडे यायचे. गावदेवी नानकर आणि उद्या जो संघ क्वालिफाय होईल तो, आणि त्याच्यानंतर ओपन हॉप मधून सोनवाई क्रिकेट संघ वडूनगर आणि जोटुंग क्रिकेट संघ देवरुंग मध्ये बरोबर संध्याकाळी 6 वाजता. ऍक्शन मध्ये ज्युनियर आकाश आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. यंदा त्यांचं जरूर श्री होऊ शकतो. कुमार बलवानचं काय आहे मग उद्या. बलवानने सिक्सर का आज भरपूर चांगले मारले. सिक्सर पे सिक्सर. बघा जुनी प्रेक्षक मस्तपैकी गॅलरीमध्ये आनंद घेतात ना. शनिवार आहे, उद्या रविवार आहे. प्रेक्षकांना माहिती आहे उद्या सुट्टीची. थंडी वाजत नाहीये तिकडे, कमी थंडी. आपण नदी आहे आपल्या पाठी. डॉट बॉल. वरचे नाही का, वरचे खालची पुट्टन, वरचे खाली पुट्टन. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू आहे तिथे मिडॉनला फिल्डर देखील डेरिकेटची गरज. वेगवान थ्रो कदाचित बघूया. 3ऱ्या पंचांची आता मागणी चेक करू आपण. नॉट आउट. तर 2 धावा इकडनं बघतो आपण कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या, माफ करा, एकच धाव घेतलं ना, एकच धाव घेतलं, क्षमा असो. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण बघतो आपण 18 वरती आपल्याला स्कोर बोर्ड पाहायला मिळतं. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 17 धावेची गरज. बघा अजूनही प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. स्वर्गीय शांताराम शंकर दळवी या स्टँड मध्ये प्रेक्षक सध्या तरी आनंद घेतात. मोठ्या संख्येने आहेत, कदाचित मोठा गावचे किंवा गोव्याचे असावे.
आपलं हार्दिक स्वागत आहे. अजूनही प्रेक्षक मैदान सोडण्याचं नाव नाही. त्यांना माहिती आहे की हा सामना महत्त्वपूर्ण आहे. गुलाबी थंडीमध्ये आनंद घेत असताना अनेक मात्रेला कंटिन्यू केलेले मोठा गावनं 18 बॉल 17 ची गरज. राऊंड विकेटनं समोर विशेप मध्ये फटका मिस टायमिंग. राऊंड बॉल फिल्डर फलंदाज बाद. नवीन बॅटर नीरज आलेत. क्रमांक बघतो आपण. आमचे बोला बैलाचे मालक नामवंत बैलगाडा मालक समीर शेठ भोईर मोठा गाव यांच्याकडनं देखील मोठा गाव संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. बोला यांना उद्या येईल. एक मिनिट लेट असतो. येईल बघा आता. येईल बघा. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. आमचे समीर दादा भोईर सध्या देखील ऑनलाईन आहेत. अजूनही त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. मोठा गाव संघ त्यांचा खेळतोय मैदानामध्ये. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 19 धावा स्कोर बोर्ड वरती. ऑन साइडला फटका डीप मध्ये बघतो आपण. प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. धाव 1 मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 20 वरती. अजून या मॅच मध्ये बघतो आपण 15 ची गरज आहे. 16 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावा मॅच मध्ये बनवायचे. विकेट्स घेतल्या तर या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल मोठा गावचा. अन्यथा ऑल इज वेल आहे. सध्या तरी गोवे टीमचा खूप चांगला क्रिकेट आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमने खूप चांगले खेळलेत. 2-2 मॅचेस जिंकल्यात. महत्त्वपूर्ण मॅच. महत्त्वपूर्ण मॅच मध्ये जरूर त्यांचे देखील प्रयत्न आहेत. बरेचसे यंगस्टर खेळाडू आहेत मोठा गावामध्ये. 1 ते 2 सिनियर प्लेयर. त्याच्यानंतर सगळ्या बघता आपण नवोदित यंगस्टर खेळाडू. त्यांना घेऊन संघ मोठा गावची पुन्हा एकदा नवीन बांधणी केलेली आहे आणि चांगल्या आजच्या रात्रीमध्ये खेळले देखील आहेत ते. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू बॅकवर्डला जाऊन कट करत असताना डीप मधून फिल्डर देखील वेगानं पोहोचल्या. सेकंडचा कॉल. वेगानं 2 धावा इकडनं कंप्लीट झालेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट तेवढी चांगली. सिंगल डबल विजय निश्चित आहे. या गोष्टीचा जरूर विचार केला असावा गोवे टीमनं. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 22 वरती. स्कोर बोर्ड 13 धावेची अजूनही गरज. 15 चेंडू शिल्लक आहेत. 15-13चं इक्वेशन सोपं झालेलं आहे. सकाळचे बरोबर 3:15 वाजलेले आहेत. तर देखील प्रेक्षक मोठ्या संख्येनं इकडं आहेत आणि ऑनलाईन देखील बरेचसे प्रेक्षक आमच्या सोबत जॉईन आहेत. रिदम मध्ये चुकलेले आहेत. डेड बॉलचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलाय. उद्या निर्णायक दिवस आणि रात्र या स्पर्धेची. वेळेवरती यावं लागेल. कुठल्या प्रकारची ऍडजस्टमेंट कुठल्याच टीमला नाहीये उद्या. महत्वपूर्ण वेळ जो दिला मी त्याच वेळेत तुम्हाला रिपोर्ट करणं गरजेचं आहे. वेगवान चेंडू. वेगवान चेंडू. व्हाईट लाईन आहे त्याला बीट करत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. अजूनही सामना मोठा गावनं सोडला नाहीये. त्यांना माहिती आहे रात्रीच्या खेळामध्ये जरूर काही विकेट्स घेतल्या काही डॉट बॉल हाताळले तर मॅच होऊ शकते. आणि तसाच का प्रयत्न आता सुरू झाला मैदानात. नेक्स्ट बॉल. मात्रे. अपील अपील LBW. विकेट मिळेल. विकेट इथनं मिळालेली आहे. मॅच मध्ये पुन्हा कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत मात्रेच्या माध्यमातून चांगली बॉलिंग इक्वेशन आपण जर बघितलं तर या मॅच मध्ये अजूनही विजयाकरिता रन्स बनवायचे. 13 चेंडू शिल्लक आहे. 13 ची गरज. रफ अँड टफ मॅच.
देखील 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस रन्स एकूण 24. 4 खेळाडू बाद, 12 चेंडू शिल्लक आहेत. 11ची अजूनही गरज आहे. चला आर्या प्लीज. 12-11चं इक्वेशन या मॅच मध्ये विजयाकरिता अजूनही असणारे गोवे टीम परिषद 11 जपारदो क्रिकेट संघ गोवेच्या अगेन्स्ट गावदेवी मोठा गाव मध्ये ही मॅच आजच्या रात्रीतील शेवटची निर्णायक. 12-11चं इक्वेशन. आमचे मित्र जितेश कालन धडक बैलाचे मालक सध्या ऑनलाईन आमच्या सोबत जोडलेले आहेत. जितेश कालन आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. चालू सीझनला धडक बैलानं धुमाकूळ घातलेला आहे मुंबईमध्ये आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यावेळेस ऑनसाइडला फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन, सेकंडचा कॉल, 2 धावा इकडनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 नजल पुढे. स्कोरबोर्ड चेक करायचे. तिसरा पंचांची मागणी. चला आपण या थर्ड अंपायर प्लीज. रनचे 26. रिसर या चेंडू नो बॉल नसेल. यावेळेस देखील फटकावेत खेळलेत. मिसामिंग शॉट, डाऊन द बॉल, विकेट कीपर, फलंदाज बाद. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा बघतो आपण चांगला बॉल. या मॅच मध्ये जरूर आपल्याला कमबॅक पाहायला मिळेल. एवढा इझिली मोठागाव संघ सामना देणार नाहीये. इक्वेशन आपण बघितले तर आता 9 चेंडू 9ची गरज आहे सुपर 4 मध्ये पोहोचण्याकरिता. एक चांगली लढत. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. बॉलर ओव्हर द विकेट. समोर खेळलेत. सेन्सिबल क्रिकेट. स्लीपर कव्हरला तिकडे फिल्डर मयूर आहेत. चांगली फिल्डिंग. दावीकडनं बघतो आपण एक सिंगलच मिळणार आहे. 8 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. 8 बॉल 8ची गरज आहे. मॅच बघतो आपण जरूर क्लोज चाललेली आहे. 27 वरती 5 विकेट गेलेल्या. त्या मॅच मध्ये विजय करता 35च करायच्या होत्या. मग त्या गुलाबी थंडीमध्ये रन्स इकडनं बघतो आपण चेस करणं एवढं इझी काम नाहीये.
आपण बघतो मैदानामध्ये शबनमचा जो प्रमाण आहे तो वाढत चाललेला आहे, जास्तीत जास्त आपण बघतोय ड्यू फॅक्टर आहे. तसंच कारण मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत आपल्याला कदाचित पाहायला मिळेल. 8 मध्ये 8ची गरज आहे. एखादा विकेट इकडनं अजून घेतला तर मॅच अजून क्लोज आपल्याला पाहायला मिळेल. सोमनाथ पाटील नवीन बॅटरला मैदानामध्ये अमोल सोबत. चला मॅच आपण ऑन करा. आम्ही मॅच समजू शकतो क्रुशल आहे. शॉन पगत तो येणारच आहे कारण का त्याचं रोजच टाइम आहे तो बुऱ्या काहीच करणार नाही तो. आवाज जातो इकडे. त्याचा टाइम झालेला आहे. रोज तो या टायमाला येत असतो फेरफटका मारण्याकरिता. बोऱ्या समोर जरूर तो येईल. बोऱ्या तो सावधान उभा राहायचा आहे. वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये बघतो आपण. आला डॉट बॉल. ही मॅच इकडे फसली की का असं आपण म्हणू शकतो. जरूर बाबू साना इकडे नाही येत शिंगो शिंगो करायला कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मात्र सध्या मॅच खूप रंगतदार आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 7 रन्स करायचे आहेत. 8 शेवटच्या षटकापर्यंत सामना जरूर आता इथं जाणारच आहे, यामध्ये शंका अजिबात नाही. मोठा गाव संघाने मोठे प्रयत्न केले आतापर्यंत मॅच मध्ये. चांगली बॉलिंग मंथन कडनं. हा डावीची गरज आहे. प्रेक्षक अजूनही मात्र मैदान सोडायला तयार नाहीयेत. मोठा गावचे प्रेक्षक मोठ्या संख्येनं. गोवाचा इथनं अंतर भरपूर लांब आहे तरी देखील गोव्याचे देखील तेवढेच समर्थक आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये. चांगलं क्रिकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल. मॅच इकडनं पसते की काय. आता चेंडू शिल्लक बघतो आपण येणार आहे 6 बॉल मध्ये 8ची गरज आहे. 6 चेंडू 8 डावा. असं वाटलं की सामना सहजरित्या जिंकेल मैदानाच्या आतमध्ये टीम गोवे. मात्र हार कसला मानतो. मोठा गावला प्रयत्न मोठे करायचे आहेत कारण का मोठा गावचे बरेचसे प्रेक्षक बरेचसे समर्थक जरूर ऑनलाईन आनंद घेत आहेत. त्यांना माहिती आहे की आमचा संघ चांगली कामगिरी करेल, आमची टीम इकडनं अजून चांगला खेळू शकते. कारण का निलेश माथे त्यांचा पूर्ण त्यांची फॅमिली सध्या तरी मॅचचा आनंद घेते. आमचे समीर दादा बोईर मोठा गावचे ते देखील आनंद घेत आहेत. त्यांना माहिती आहे की मोठा गावचे मोठे प्रयत्न आम्हाला जरूर पाहायला मिळतील. 6 चेंडू 8ची गरज. माशिकडनं जरूर आपल्याला बॅलन्स पाहायला मिळेल. इकडनं अजून एखादी विकेट्स वगैरे घेतली गेली तर मग काय तर या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक होऊ शकेल. 1-1 रन्स. पूर्वेश मोरे यांच्याकडनं पारितोषिक असणार आहे. मोठा गाव संघानं जरा सामना जिंकला तर रोख रक्कम 1000चं बक्षीस. आणि बघा जरूर मंथन करीत आमचे समीर शेठ भुईर मोठा गाव भोला बैलाच्या मालक यांच्याकडनं 1000चं बक्षीस ऑनलाईन त्यांच्याच जेपेला पोहोचणार आहे. समीर शेठ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. समीर शेठ देखील झोपायचं नाव नाही. त्यांना माहिती आहे मोठा गाव आपला संघ खेळतोय. वेले आलेत बॉलिंग मार्क वरती. वेलेवरतीच वेले संघ स्पर्धेच्या बाहेर. मात्र महेश वेले मैदानाच्या आतमध्ये मोठा गावकडनं. वेगवान चेंडू. लाईन खराब आहे. व्हाईट बॉल करिता तिसऱ्या पंचांची मदत. अंपायर कॉल असेल तरच. बघू थांब ना अंपायरचं काय. अरे त्याला नाही ते कटचा बोलतेत रे. थांब ना आकाश. अंपायर डिस्कस करतील. थांब ना. तर चला अंपायरचा पण जो काही निर्णय आहे तो जरूर आपल्यापर्यंत आलेला आणि पुन्हा डिस्कस करून त्याने फायनल सांगितलं की व्हाईट बॉल. चला किरण आपण लगेचच फिल्डिंग सेट करा. मॅच ऑन करा.
या मॅच मध्ये आपल्याला एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतो, कारण का दोन्ही टीमचे प्रयत्न शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 35 धावा बनवत असताना घाम फुटला मैदानामध्ये. या थंडगार वातावरणामध्ये, गुलाबी थंडीमध्ये गरमागरम सामना आपण एन्जॉय करतोय. 6 बॉल 7 ची गरज. 6-7चे इक्वेशन. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का? महेश वेलेच्या हातामध्ये टीम मोठा गावचं भवितव्य आहे. यावेळेचा बघतो आपण, हा चेंडू चांगला आहे. डॉट बॉल. चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग. 5 बॉल 7 ची गरज. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच घेऊन जायचे मोठा गावला, त्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. चांगलं क्रिकेट. गोवे संघ चुका करतोय. 5 बॉल 7 ची गरज आहे. शबनमचा प्रमाण वाढत चाललेला आहे, दीव फॅक्टर वाढत चाललेला आहे. एक धाव म्हटलं की तरी देखील त्याकरिता भरपूर मेहनत करावी लागते. 5 बॉल 7 ची गरज आहे. बघतो आपण, टाइम देखील झालेला सकाळचे 3:30 झालेले आहेत. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. चांगला चेंडू. डॉट बॉल. इकडे बघतो आपण, मोठा गाव करिता महत्वाचा आहे. प्रेक्षक देखील आता कानाला रुमाल बांधून तिकडे बसलेत. आता रुमाल ते सोडतील कदाचित, मोठा गावचे असतील तर. त्यांना आता गरमी होऊ शकते. गरमागरम मॅच आहे थंडगार वातावरणामध्ये. 4 बॉल 7 ची गरज. राऊंड विकेट. ऑन साइडला फटका. डीप मध्ये फिल्डर कडनं चूक झालेली आहे. हे काय झालं मैदानाच्या आतमध्ये? या क्षणाला अशी गोष्टी मुळीच नकोय. मोठा गावला चेंडू फायनली लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघतो तिकडे आपण, मंथनने केलेली चूक. महत्वपूर्ण धावा मिळतात 4. आता इक्वेशन 3 मध्ये 3. चला, खेळाडू कक्षामध्ये आपण बसून घ्या. नम्रतेची विनंती आहे. गोवेचे सगळे खेळाडूंना विनंती करतो, प्लीज, रिक्वेस्ट आहे. मॅच क्रुशियल आपण समजू शकतो, मात्र या मॅच मध्ये मंथनने केलेली चूक, कदाचित या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल की काय. आतापर्यंत महेशने चांगली बॉलिंग केली, मात्र मॅच अजूनही शिल्लक आहे. मॅच ऑन. 3 बॉल 3 ची गरज. रात्रीच्या या गुलाबी थंडीमध्ये, चांगल्या क्लायमेट मध्ये, चांगल्या वातावरणामध्ये गरमागरम मॅच. 3 बॉल 3. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. वेले महेश. राऊंड विकेटनं गंधारे विलेजच्या दिशेनं बघतो आपण, त्याच एंडनं तो बॉलिंग करतोय. 3 मध्ये 3 ची गरज. क्रुशियल मॅच. वेगवान चेंडू आणि बॅटचा संपर्क जरूर आहे. सिंगल धाव झालेले, कंप्लीट सेकंडचा देखील कॉल, आणि वेगाने इकडनं बघतो आपण, धावा झालेल्या 2. आरामात. जरूर टीम करिता मोठा संघर्ष करायचे, जिंकायचा आहे या मॅच मध्ये. अंपायर्स 1 शॉट. प्लीज, खेळाडू कक्षामधून कुठलाही आवाज प्लीज देऊ नका, नंबर द्यायची विनंती आहे. फायनली निर्णय जो आहे, मगाशी मोठा गावने देखील तीच मागणी केली, मात्र फायनली निर्णय अंपायरचाच मान्य केला, आणि आता देखील निर्णय अंपायरचाच मान्य करावा लागेल. म्हणून आपण लगेचच मॅचला सुरुवात करायची. 2 चेंडू विजयाकरिता अजूनही बघतो आपण 2 धावेची गरज आहे. लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत जरूर आला. या मॅच मध्ये रोमॅन्स पाहायला मिळतो आपल्याला. प्रतिम आणि दर्शेदार ही मॅच. 2 बॉल 2 ची गरज. या गुलाबी थंडीमध्ये बघतो आपण गरमागरम मॅच. हाय व्होल्टेज सामना आहे. 2 बॉल 2 ची गरज. कोण असेल सुपर 4 मध्ये? गोवे की मोठा गाव की गोवे की मोठा गाव? त्याकरिता 2 चेंडू महत्वपूर्ण महेश वेळेचे. 2 बॉल 2 ची गरज. काय मॅच रंगले. हा फटका हवेत खेळले. जेलची संधी. जेल कोण घेणार? धोनीने झेल पकडलाय. ओमकार माफ करा, इष्टांच्या मागे चूक होणार नाहीये. फलंदाज झालेत बाद.
एक बॉल 2ची गरज. रंगात आली या मॅच. इसे कहते मॅच. मॅच मध्ये रोमॅन्स, मॅच मध्ये चांगला संघर्ष, मॅच मध्ये एक थरार नाट्य, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. एक बॉल 2ची गरज. होत्याचं नव्हतं झालं मैदानाच्या आतमध्ये. मोठा गावनं कंबर कसली शेवटपर्यंत त्यांचे प्रयत्न सुरू. गोवे टीमचं चुकलंय कुठं. जिथे सिंगल डबलला जास्त महत्व द्यायचं होतं तिथे सिंगल डबलला महत्व दिले नाहीत. स्ट्राइक रोटेट करावीच लागेल दोन्ही प्लेयर्सला तरच धाव आहे. एक जर तिथे बघतो आपण तुमचा बॅटर थांबला आणि दुसरा धावून गेला तर इकडे भिवंडीचा जो नियम आहे तो तुमच्यापर्यंत पुन्हा पोहोचतो, तशी आपल्याला धाव मिळणार नाही. प्लीज हरी अप. चला दोन्ही सहकार्य करा. आपण लगेचच फिल्डिंग सेट करा. एक बॉल 2ची गरज. जबरदस्त मॅच. टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये अनुज पाटील. कॅप्टनला आता काहीतरी करावं लागेल. 2 धावा रोखाचे. जर्सी नंबर 2 बॉलिंग करतात महेश वेळे. 1 नंबरचा जर्सी नंबर जो बघतो आहे तो विकेट कीपर मागे आहे किरण. एक बॉल 2ची गरज. निर्णायक चेंडू घेऊन तयार. 1 मध्ये 2. सुपर 4 मध्ये कोण. मोठा गाव की गोवे की मोठा गाव. महत्वपूर्ण मॅच. वेळेच्या हातामध्ये चेंडू. वेळ निघाले. पुन्हा एकदा बॉलिंग मॅक वरती. राऊंड विकेट. फुल टॉस आहे. समोर तिकडे खेळलेत. फटका देखील चांगला. विजयाचा फटका. चुकीचा चेंडू आणि कॅप्टनच्या बॅट मधून हा विजयाचा चौकार.